इयत्ता 6वीत शिकणाऱ्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 3.2 शिकणार आहोत. काय आहे लेसनचे नाव? शी न्यू नो फिअर. जर बुक काढलं नसेल तर बुक काढा आणि पेज नंबर 40 बघा लवकर. 3.2 शी न्यू नो फिअर. नो फिअर, भीती काय तिला माहीत नव्हती. नो फिअर. ओके, शी न्यू नो फिअर, तिला माहिती होतं तर भीती काय नाही. नो फिअर म्हणजे त्याच्या प्रकारे ती कुठल्याही फिअरला घाबरत नसे, भयभीत होत नसे. ओके, शी न्यू नो फिअर, भीती काय हे तिला माहीत नव्हतं. वॉर्म अप, ब्रेन वॉश. क्वेश्चन बघा. हॅव यू एव्हर बीन स्केअर ऑफ समथिंग? लिस्ट थिंग्स यू आर स्केअर ऑफ. क्वेश्चनचे आन्सर काय मित्रांनो? तुम्ही कधी भयभीत झाला आहात का? घाबरला आहात का? आर यू फिअर or frightened something about something sometime? तर मग तुम्ही जर स्केअर झाला असाल तर ते भयभीत झाल्यात तुम्ही, तर भयभीत झालेले लिस्ट तयार करा. कशामुळे भयभीत झाले ते नावं तुम्ही लिहायची. What are the things that help you when you are scared? जेव्हा जेव्हा तुम्ही भयभीत होतात, घाबरतात, तेव्हा कोणत्या अशा गोष्टी तुम्हाला मदत करतात? कोण मदत करतं? त्या गोष्टींचं तुम्ही लिस्ट तयार करायची, लिहायची. तर यांचे आन्सर मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे, त्या स्क्रीनशॉटमध्ये बघून तुम्ही अभ्यासू शकता, लिहू शकता. ओके, चला तर मग हा लेसन कशाविषयी आहे? शी न्यू नो फिअर. Okay, read the following story. This story is about two girls. Okay, they were friends, but one friend between them disliked to another. Those two friends' name were Nirmala and Sahil. Nirmala and Sahil. These both girls are friends, and this story about these two girls and how one friend help in need, in danger to another friend. That is the story. Okay, let us see. Nirmala disliked Sahil not only because she was more beautiful, but Sahil was so much more intelligent. She seemed to know a lot about things around her. निर्मला आणि साहिल या दोन माहितीचे वर्णन केले आहे. निर्मला डिसलाइक साहिल. निर्मला ही साहिलला पसंत करत नव्हती. काय कारण होतं? नॉट ओनली बिकॉज शी वॉज मोर ब्युटिफुल. निर्मला डिसलाइक साहिल म्हणजे निर्मला साहिलला का नापसंत करत होती? तिला का नाही आवडत होती साहिल? त्याचे कारण म्हणजे ती तिच्यापेक्षा अधिक सुंदर होती, एवढं नाही तर ती साहिल कशी होती? साहिल वॉज सो मच मोर इंटेलिजंट. कारण साहिल ही त्या निर्मलापेक्षा अतिशय बुद्धिमान होती. सुंदर तर होती, ती बुद्धिमान सुद्धा होती. आणि तिला शी सीम टू नो अ लॉट अबाउट थिंग्स अराउंड हर. आणि सभोवतालचे तिला ज्ञान होतं, सर्व गोष्टींचे ज्ञान होतं साहिल. म्हणून निर्मला साहिलला डिसलाईक करत होती. ओके, काय घडलं पुढे? वन फाईन डे द टू मेट ॲट द विलेज ग्रॅझिंग ग्राउंड. ॲज ऑलवेज निर्मला इग्नोर साहिल्स ग्रीटिंग. व्हॅन साहिल इन्व्हायटेड हर, हे निर्मला, कम हियर. The grass is greener on this side. Nirmala stuck up her nose and potted. काय डिस्क्राईब केलं या पॅसेजमध्ये? एके दिवशी दोघं मैत्रिणी भेटतात एका गावाच्या गेजिंग ग्राउंडमध्ये, म्हणजे गवताळ असं मैदान असतं त्या ठिकाणी ते एकत्र भेटतात, एकमेकांना बघतात. आणि नेहमीप्रमाणे काय होतं? निर्मला ही डिसलाईक करते साहिलला, मग तिला बघून तिने दुर्लक्ष केलं. हाय असं साहिलने बोलली तेव्हा निर्मलाने काय केलं?
तिने काय केलं माहिती तुम्हाला? तिने ग्रीटिंगकडे लक्ष दिलं नाही. उलट काय केलं तिने? स्टक अप हर नोज अँड पाउटेड. एक मैत्रीण किंवा दुसऱ्या मैत्रिणीजवळ जमत नाही, तिचं बोलणं तिला आवडत नाही आणि ती बोलत असेल तर ती मैत्रीण काय करते? मग ती तिचे नाक अशी फिरवते, असं करते आणि काय उच्चार करते? ये ना ग बाई, इथं गवत किती सुंदर आहे, ये इकडे, हे असं करून देते ती, दुर्लक्ष करते. ओके. मग थोड्या वेळानं काय झालं? हिस हिस ॲट द साऊंड. निर्मला lifted her head. Her blood broke. Before her was a 12 feet long monster of a snake. She wanted to shout help but couldn't. Suddenly, the python's head coiled itself twist around Nirmala's knee. Nirmala felt her bone and would crush any moment. थोड्या वेळात काय झालं? निर्मला जिथं उभी होती तिच्या पायाला एका पॅन्थॉन सापाने जकडलं. ती एवढी घाबरली, तिचं ब्लड फ्रोज झालं, थंडावली ती, पूर्ण घामेघाम झाले, थंडावली ती. अतिशय भयंकर असा तो साप होता. किती फीट होता? 12 फीट, 12 फूट लॉंग असा तो त्याच्या पायाला गुंडाळण्याचा प्रयत्न करत होता. अचानक तिचे लक्ष गेलं, ती घाबरली. हेल्प हेल्प असं म्हणायला प्रयत्न करत होती, बट ती तिच्या तोंडून आवाज पण निघत नव्हता. घाबरली ती. तो साप तिच्या पायाच्या भोवती, गुडघ्याच्या भोवती आलेला. इट्स अ ह्यूज टू स्वॅलो मी अलाइव, थॉट निर्मला. Suddenly, she felt a shower of blows raining down the panther's spine. अचानक काय झालं? तिला वाटू लागलं, अरे बापरे, एवढा मोठा हा साप आहे, पायथॉन आहे आणि तो मला जिवंत गिळून घेईल, जिवंत गिळून टाकेल. ती घामेघाम होत झाली. घाम शरीरावरनं खाली निचरू लागला, कोसळत झाला. Sahil had come. Sahil, finding her voice, Nirmala shrieked, I can feel its poison. साहिलने पाहिलं, अरे ही ओरडते म्हणे, काय झालं असेल, काय झालं असेल, हे ओरडते. तिने तिचा आवाज ऐकला. आय कॅन फील इट्स पॉइझन. तिने साहिलला सांगितलं, हा विषारी साप आहे, फारच विषारी साप आहे असं वाटतंय. तेव्हा साहिल काय म्हणाली ते बघून, घाबरू नको असं सांगितल्यानंतर, पायथॉन्स आर नॉट पॉइझनस, साहिल ॲश्युअर्ड हर. घाबरू नकोस, हे असे साप जे असतात ना, पायथॉन्स, हे बिनविषारी असतात, यांच्यात विष नसतं, डोंट वरी, असं ती साहिल निर्मलाला सांगू लागली, की जी निर्मला तिला डिसलाईक करत होती. साहिल. At first, Sahil was not able to bring the python under her control. Then she threw the stick away and grabbed the snake's jaw with her hands. With all her might, she tried to force them open. त्या दरम्यान त्या सापाने काय केलं? त्या निर्मलाच्या पूर्ण पायाला जखडलं. मग साहिल गेली आणि त्याच्या एका काठीने त्याचे तोंड ती सोडू लागली. त्याने जे गठ्ठ झालेलं होतं, ती गाठ ती सोडू लागली. साहिल प्रयत्न करू लागली, ढकलू लागली त्याला, फोर्सने ते ओपन करू लागली, जी घट्ट बांधलेली गाठ जी होती ती पायांना. ओके. इट विल बाईट यू, ए निर्मला इन पॅनिक. अगं सांभाळून, तुला तो बाईट करेल, चावेल, निर्मलाला सांगू लागली साहिल. तेव्हा साहिल काय म्हणते? पायथॉन्स कॅनॉट बाईट, said Sahil as she pushed her hand into the snake's throat. The snake squirmed. Kick, Nirmala. Free yourself, commanded Sahil. तिने घट्टपणा जो होता तो सेल केला आणि निर्मला सांगायला लागली, पाय झटक, जोराने पाय झटक, अशी ती सांगू लागली.
जोर लाव. पायाने त्याला हकल. The moment the snake grip loosened slightly, Nirmala kicked her leg with all her strength and felt the snake slide. मग साहिलने सांगितलं तसं निर्मला केलं. निर्मलाने काय केलं, जोराने त्या पायाच्या फोर्सने त्या सापाला ढकललं पायाने जोराने, आणि तशी ती मोकळी झाली आणि दोघं पडू लागले. The next moment she was free. She ran and ran, not daring to look back. जशी ती फ्री झाली निर्मला, ओके, तसं साहिलचा हात धरून ती पळू लागली. तिने मागून ओढून पाहिलंच नाही त्याला, एवढी घाबरलेली होती. Mustering all her strength, Sahil threw the snake's head aside. In a flash, she was free. She ran and soon caught up with Nirmala. निघाली निर्मला तिथून. तेव्हा साहिलने काय केलं, ते सापाला जोराने ढकललं आणि ती पण पळाली आणि निर्मलाचा हात धरला आणि ती पळू लागली. When the village people heard their story, they were proud of Sahil's bravery. आणि जेव्हा गावातील लोकांना ही कहाणी कळली, ही गोष्ट कळली, तर कसं साहिलने तिच्या मैत्रिणीला निर्मलाला वाचवलं, साहिलचं ब्रेवरी कशी दाखवलेली, त्या निर्मलाला कसं वाचवलं त्या सापापासून, हे लोकांना जेव्हा कळलं, साहिल's ब्रेवरी म्हणजे साहिलची हे शौर्य जेव्हा कळलं लोकांना, तेव्हा लोक काय करू लागली, तिचे कौतुक करू लागली. त्याला अभिमान वाटू लागला लोकांना साहिलविषयी. आणि पुढे काय झालं, ऑन रिपब्लिक डे शी वॉज ऑनर्ड बाय द इंडियन प्रेसिडेंट फॉर हर करेज अँड ब्रेवरी. आणि ऑन रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिवशी, प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय मित्रांनो, कोणता दिवस असतो, 15 ऑगस्ट, ओके. तिच्या सत्कार समारंभ झाला, तिचं हॉनर झाला. कोणाकडून हॉनर झाला, तिचा सत्कार करण्यात आला इंडियन प्रेसिडेंट. आपल्या तिच्या करेजमुळे, ब्रेवरीमुळे, तिने दाखवलेले धैर्य आणि शौर्य आणि संकटातनं मैत्रिणीला कसं वाचवलं, याच्यामुळे आपले भारतीय प्रेसिडेंटने तिचे हॉनर केलं त्या दिवशी, ओके. निर्मला was the happiest person to see Sahil ride decorated elephant in the Republic Day procession. त्या रिपब्लिक डेला साहिलला अशा डेकोरेटेड एलिफंटवर बसवण्यात आलं, सुशोभित अशा हत्तीवर बसवलं गेलं, लक्षात. आणि हत्तीवर बसून तिथं प्रेसिडेंटच्या ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. हे सर्व पाहून निर्मला फार आनंदित झाली, ओके. ती स्वतःला हॅपीएस्ट पर्सन समजू लागली, कारण तिची मैत्रिणीला डेकोरेटेड एलिफंटवर बसवलं गेलेलं आहे त्या रिपब्लिक डेला, आणि इंडियन प्रेसिडेंटच्या हातून सन्मानित करण्यात आलेलं आहे, ओके. निर्मला ऑल्सो रिअलाइज दॅट इव्हर सिन्स शी हॅड ओव्हरकम जेलसी, शी वॉज अ हॅपियर पर्सन. तिला शेवटी निर्मलाला रिअलाइज झालं, कळलं तिला, जर आपण आपल्या ती जेलसी, मत्सर करणे, समोरच्याच्या व्यक्तीचे मत्सर करणे, जेलसी करणं, जेलसी म्हणजे समजतं ना, म्हणजे नापसंत करतो समोरच्या व्यक्तीला, मत्सर करायचं, ते जे सोडलं तर आपण शी वॉज अ हॅपियर पर्सन, ती सर्वात आनंदी व्यक्ती ठरेल. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवायचं, मित्र असतात, मैत्रीण असतात, ओके. त्याच्यात जेलसी करायची नाही, डिसलाईक करायचं नाही, ओके. अशी हा लेसन आहे. शी न्यू नो फिअर म्हणजे सेलला फिअर माहिती नव्हतं, ओके. अंडरस्टूड. वर्ड बास्केट, डिफिकल्ट वर्ड्स आहेत, त्याचे एक्सप्लेनेशन पण दिले आहे बघा. तर इग्नोर करणं म्हणजे काय, पे नो अटेन्शन टू समथिंग. इग्नोर करणं, दुर्लक्ष करणं म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष न देणं. कॉइल्ड, मेड समथिंग इन टू अ राऊंड शेप. कॉईल म्हणजे एक प्रकारे राऊंड शेप तयार करणं. श्रिक्ड म्हणजे मेड अ शॉर्ट लाऊड नॉईस इन अ हाय व्हॉइस स्क्रीच. किंचाळणं, हळू आवाजात किंचाळणं,
ओके, असं मोठा आवाज काढायला जाणं पण तो आवाज करकरणं तसं त्याला म्हणतात. अंडरस्टूड? स्क्वॅम्ड म्हणजे काय? मूड रेसलेसली. ओके, मुव्हिंग रेसलेसली होणं त्याला म्हणतात स्क्वेड. अशा पद्धतीने तुम्हाला हे शब्द पण लक्षात ठेवू शकता. गॉट इट द लेसन? अंडरस्टूड द लेसन मित्रांनो? ओके, जर लेसन समजला असेल, कळला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि या लेसनच्या पुढच्या व्हिडिओत आपण युनिट नंबर 3.2च्या शी न्यू नो फेअरचे क्वेश्चन अँड आन्सर आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत.